मराठवाड्यात ठाकरे गटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे। 4 ठिकाणी लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या उभाटा गटाचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत। उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर यांनी 12,000 मतांपेक्षा जास्त अशी विक्रमी आघाडी घेतली आहे। तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ओमराजे आघाडीवर आहेत, तर परभणीत बंडू जाधवांना आघाडी मिळाली आहे। महादेव जानकर सुरुवातीच्या काळात पिछाडीवर आहेत। सर्वांचं लक्ष लागलेल्या औरंगाबाद मतदारसंघात सुरुवातीला चंद्रकांत खैरेंनी मुसंडी मारली, मात्र दुसऱ्या फेरीत संदीपान भुमरेंना तब्बल 10,000 मतांची आघाडी मिळाली। एमआयएमचे इम्तियाज जलील दुसऱ्या स्थानावर आहेत, तर चंद्रकांत खैरे मात्र तिसऱ्या स्थानी फेकले गेलेत। मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत, तर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीडमध्ये पहिल्या कलांमध्ये 3 विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळत आहे। सोनवणे 1,300 मतांनी आघाडी आहेत। सर्वच मतदारसंघात सध्या कडवी लढत पाहायला मिळत आहे।